मेडिसिन विभागातील डॉक्टर तसेच विभाग प्रमुख यांच्या हलगर्जीपणामुळे प्रकाश तुळशीराम गायकवाड या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे। या संदर्भात प्रकाश तुळशीराम गायकवाड वय 42 वर्ष राहणार फुलेनगर हर्सुल यांना आज सकाळी 4 वाजता छातीत दुखत असल्यामुळे घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। परंतु डॉक्टरांनी ईसीजी काढून नॉर्मल असल्याचं सांगत त्यांना घरी पाठवलं। परंतु घरी पोहोचताच प्रकाश गायकवाड यांच्या छातीत तीव्र वेदना होऊन त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना पुन्हा सकाळी 7 वाजता घाटीत आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। याबाबत नातेवाईकांनी सांगितले की डॉक्टरांनी औपचारिक ईसीजी काढून नॉर्मल असल्याचं सांगितलं। कोणती वैद्यकीय तपासणी, निरीक्षण किंवा तातडीचे उपचार डॉक्टरांनी केले नाही। तसेच ईसीजीचे दिनांक आणि वेळ दोन्ही चुकीचे असल्याचं सांगितलं। त्यामुळे डॉक्टरांनी छातीत दुखत असताना निरीक्षणामध्ये ठेवण्याऐवजी त्यांना घरी पाठवले। त्याचमुळे युवकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। त्यामुळे नातेवाईकांनी बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे घाटी प्रशासनाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे। घाटीच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप जीवाचा जीव गेला आहे। काय आहे प्रकरण जाणून घेऊ। भाऊ, काय झालेलं आहे? माझं नाव दीपक तुळशीराम गायकवाड। माझ्या भावात चमक निघाली होती छातीमध्ये। त्या प्रकरणी घाटी दवाखान्यामध्ये आणल्यानंतर इथं डॉक्टरांनी आमचा माणूस मारून टाकला। डॉक्टरांची तपासणी चुकीची असल्यामुळे त्यांनी आमचा माणूस मारून टाकला। त्यांनी CNG केली। CNG केल्यानंतर डॉक्टर म्हणाले तुमचे पेशंट नॉर्मल आहे म्हणे, नॉर्मल आहे आणि तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणे। घरी गेल्यानंतर लगेच वापस आणलं अर्धा घंट्यामध्ये। त्यांना तपासणी केल्याचा डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्याला। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 4 वाजता पेशंटला घाटी रुग्णालयात आणण्यात आले होते आणि डॉक्टरांनी तपासून त्यांना नॉर्मल आहे, ECG काढून नॉर्मल आहे असे सांगून घरी पाठवले। हे बघा, हे जे आमचा एक गरीब माणूस प्रकाश गायकवाड इथे जेव्हा आले होते त्यांना ECG केला। ECG केल्यानंतर त्याच्या छातीत दुखायला लागलं, त्याला गोळ्या औषध दिल्या आणि त्याला एक 20 मिनिटं 1 तासाच्या आतमध्ये त्याला बाहेर सुट्टी देऊन टाकली। तर हे जे घटना घडली हे थोडासा हलगर्जीपणा मला वाटतं, कारण की याला जर 24 तास ऍडमिट ठेवला असता तर हे घटना घडली नसती, हेच माझं म्हणणं आहे। आणि एवढे लोक सकाळपासून थांबलेले, इथं डीन साहेबांनी सुद्धा लक्ष घालायला पाहिजे होता, पण तो काही इथं आले नाही, हे दुःख वाटतं। हेच माझं म्हणणं आहे। 3:30-4 वाजता प्रकाश गायकवाड या माझ्या साडूला छातीत दुखापत झाल्यामुळे त्यांच्या मुलांनी घाटी रुग्णालयात घेऊन आले तर ओपीडीच्या ठिकाणी एकही डॉक्टर हजर नाही आणि त्यांनी ECG केला। जो शिकाऊ डॉक्टर असेल त्यांनी ECG केला आणि जो कोणी त्या वार्डचा इन्चार्ज असेल त्यांनी तो ECG करायला पाहिजे होता। त्या ECG मध्ये तारीख चूक, माणूस आहे का बाई याचीही नोंद नाही। तरी या घाटीच्या हलगर्जीपणामुळे माझा साडू त्या डॉक्टरांनी मारून टाकला असं मी जाहीर सांगतो। येणारे घाटी हे खूप मोठं नावाजलेलं हॉस्पिटल आहे, परंतु इथं एकही येणाऱ्या रुग्णाची सोय नसेल होत किंवा माणूस मरत असेल तर मला तरी वाटतं या डॉक्टरवर केस आणि या घाटी रुग्णालयाची दुरावस्था स्थानिक लोकांनी जे स्वतःला सांगतात की मी संभाजीनगरचा खासदार आहे, मी संभाजीनगरचा आमदार आहे, या लोकांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी आपण या घाटीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या निष्पाप लोकांचा बळी जाण्याचं थांबवलं पाहिजे। 24 तास जर छातीत दुखत असेल तर त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवले जाते, परंतु डॉक्टरांनी नॉर्मल असे सांगून त्यांना घरी पाठवले आणि घरी गेल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। हे केवळ आणि केवळ घाटीच्या हलगर्जीपणामुळे झालेले आहे असा आरोप नातेवाईक करत आहे। मी राजेश बनकर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।